नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला दुधी हलवा दाखवणार आहे. आता मी हा दुधी 650 ग्रॅम घेतलेला आहे. तो आपण दोन्ही साईडनी आधी कट करून घेऊ. त्याची सालं आपण अशी काढून घेऊया. आता या दुधीचे आपण असे छोटे छोटे भाग करून घेऊया आणि दुधी जरा चाखून बघावा, कारण एखाद्या वेळेस दुधी कडू पण असू शकतो. आता ह्याच्या मधल्या भागात बी आहे ते न घेता आपण बाजूचा असा भाग किसून घेऊ. आपण मधला भाग आहे तो काढून टाकूया. साईडनी दुधी किसून घ्यायचा. असा हा दुधी किसून घेतलेला आहे आणि हा मधला भाग काढून टाकते. हे 2 मोठे चमचे मी तूप घेतलेले आहे, लोणकडी तूप, आणि ते आपण अर्ध यात घालून घेऊया. आणि दुधीला अजिबात पाणी लागलेलं नाहीये, तो आपण त्याच्यात घालून घेऊया. आणि असा दुधी आपण परतून घेऊया, त्याच्यावरच शिजवूया. दुधी आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे दुधीला पाणी लागलेलं नाही आहे. आता मी हा दुधी परतलेला आहे, त्याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे वाफेवर शिजेल, मध्ये मध्ये परतत राहायला पाहिजे. आता आपला हा दुधी शिजवून झालेला आहे, तर त्याच्यात उरलेलं जे 1 चमचा तूप आहे ते आता आपण घालून घेऊया. म्हणजे जरा त्याला खमंगपणा येतो. आता ह्याच्यात मी आता ही अर्धा कप साखर घालून घेतोय. आता मी हा 200 ग्रॅम मावा घेतलेला आहे, तो मी याच्यात घालून घेते. आणि मावा इतका मऊ आहे, ताजा आहे. आणि जर मावा ताजा नसेल, फ्रीजमध्ये ठेवलेला असेल, तर तो किसणीवर किसून घ्यावा, म्हणजे ते चांगला मिसळला जातो. आता हे आपण परतून घेऊया. आता हा मावा ह्याच्यात मिक्स झालेला आहे, तर यात 1 छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यावी. वेलचीची चव खूप छान लागते हलव्याला. त्याच्यानंतर मी हे 5 काजू, 5 बदाम, 5 पिस्ते ह्याची पूड करून घेतली आहे, ती घालावी, म्हणजे ती पण ह्याच्यात चांगली लागते.
आता त्याच्यातच मी हे थोडे ड्रायफ्रूट्स असे घालून घेते आहे. त्याच्यात बेदाणे पण घातलेले आहे. असा हा आपला दुधी हलवा तयार झालेला आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊ. खूप जास्त आटवायचं नाही, कारण थोडा नरम असलेला चांगला लागतो. आता हा आपला दुधी हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला बघता येतील. धन्यवाद.